नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मुलांना चांगल्या सवयीची शिस्त कशी लावायची. पालकांनो, मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. जेव्हा मूल तुमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, सतत काही ना काही खोड्या करतं, त्यावेळेस अचानकपणे तुमचा हात मुलांवर उचलला गेला आहे का हो? किंवा तुम्ही त्याला खूप मोठ्याने ओरडता किंवा खूप जोरात मारता आणि पुन्हा शांत झाल्यानंतर तुम्हालाच खूप वाईट वाटतं की उगाच मी त्याला मारहाण केली किंवा मी उगाच तिला ओरडलो. पण मानसशास्त्र असं सांगतं की मुलांना मारहाण केल्यानंतर, सतत ओरडल्यानंतर मुलं सुधारण्याऐवजी ती खूप धीट बनतात, हट्टी बनतात, चिडखोर बनतात. त्यामुळं आज आपल्या या एपिसोडमध्ये चांगल्या सवयींची शिस्त कशी लावायची ह्यासाठी मी 3 प्रॅक्टिकल उपाय घेऊन आलेले आहे. त्यामुळं मुलांना मारहाण किंवा ओरडण्यापेक्षा कौतुक आणि शिक्षा ह्याचा मध्य साधून कशा पद्धतीनं चांगल्या सवयींची शिस्त लावायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी नेहमीप्रमाणेच या समस्येमागचं आपण मानसशास्त्र जाणून घेऊया. पालकांनो, आधी एक गोष्ट समजून घ्या. आपण जेव्हा आपल्या मुलांना त्याची एखादी चूक झाली तर आपण त्याला मारतो किंवा ओरडतो किंवा त्याला एखादी शिक्षा देतो किंवा त्याला सर्वांसमोर अपमानित करतो. त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की ही त्याची जी शिक्षा आहे त्यामुळं तो सुधारेल. पण होतं असं की ज्यावेळेस आपण सर्वांसमोर त्याला अपमानित करतो तेव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दल एकतर भीती निर्माण होते किंवा एकतर खूप राग निर्माण होतो आणि मग तो त्याच चुका लपून छपून करायला लागतो. किंवा दुसरीकडे पालक काय करतात की मुलांचे खूप लाड करतात. त्यांचे इतके लाड करतात की त्यांच्याकडून काही चुकलं तरीही ते त्याला कोणत्याही पद्धतीची रोकटोक करत नाही आणि ह्यामुळं मुलं खूप हट्टी बनतात आणि त्यांचा तो स्वभावच बनत जातो. त्यामुळं मुलांना शिस्त लावताना मारण्याची गरज नाही, तर घरामध्ये सकारात्मक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चला मग बघूया आता 3 प्रॅक्टिकल उपाय कोणते. मुलांच्या चुकीची नोंद नाही तर त्याच्या चांगल्या वर्तनाची नोंद घ्या. म्हणजे होतं काय, ज्या वेळेस आपलं मूल एखादं चांगलं काम करतं किंवा खूप छान एखादी गोष्ट करतं तेव्हा आपण त्या गोष्टीकडे किंवा त्या वागण्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्यानं एखादी चूक केली की लगेचच आपण त्याला ओरडतो, त्याची चूक दाखवून देतो. तेव्हा हा जो आपला नियम आहे तो उलटा करा. म्हणजे जेव्हा तो एखादी खूप चांगली गोष्ट करेल, जसं की तो स्वतःची खेळणी लगेचच खेळून झाल्यानंतर जागच्या जागी उचलून ठेवेल किंवा स्वतःहून तो अभ्यासाला बसेल, त्यावेळेस त्याचं सगळ्यांपुढे अगदी मनापासून कौतुक करा. ज्यावेळेस मुलांचं अशा पद्धतीनं आपण कौतुक करतो त्यावेळेस मुलांना ते कौतुकच हवं असतं. जेव्हा मुलांना आपण चांगलं काम केल्यानंतर कौतुक करतो किंवा शाबासकी देतो तेव्हा मुलांच्या ह्या गोष्टी लक्षात येतात की आपण एखादी चांगली गोष्ट केली की आपले आई बाबा खुश होतात आणि ते आपल्याला कौतुकाची थाप देतात. त्यामुळं पालकांकडून कौतुकाची थाप मिळवून घेण्यासाठी मुलं नक्कीच चांगल्या प्रकारचे वर्तणूक करतात किंवा चांगल्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतात. आता प्रॅक्टिकल उपाय 2. मारण्याऐवजी त्याच्या परिणामांची जाणीव करून द्या. म्हणजे कसं आहे ना, मुलांची एखादी चूक झाल्यानंतर त्याला शारीरिक शिक्षा देण्यापेक्षा त्याला त्या परिणामांची जाणीव होऊ द्या. जसं की आपली मुलं काय करतात, खेळणी सगळीकडे घरभर पसरून ठेवतात पण खेळून झाल्यावर ती अजिबात उचलत नाही. त्यावेळेस आपण खेळणी उचलूच नका. ज्यावेळेस लक्षात येईल की आपल्या घरामध्ये खूप पसारा झाला आहे, सगळीकडे आपली खेळणी पडली आहे किंवा त्याच्यावर खेळण्यावर एखाद्या पाय पडून ती खेळणी तुटत आहेत, ह्या गोष्टीचे ज्यावेळेस त्याला जाणीव होईल त्यावेळेस त्याला हे गोष्ट लक्षात आणून द्या की तू जर ते खेळणं उचलून ठेवलं असतं तर त्याच्यावर पाय पडून ते तुटलं नसतं. त्यामुळं जर का तुझं खेळणं खेळून झालं की तुझ्या बॉक्समध्ये नेऊन ठेव किंवा ते जागच्या जागी ठेवून टाक. ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या लक्षात येईल त्यावेळेस मुलांमध्ये चांगली सुधारणा होईल आणि
आपलं काम झाल्यानंतर आपली वस्तू जागच्या जागी ती ठेवली पाहिजे, ही गोष्ट मूल त्यातून शिकेल. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा मुलांना ही गोष्ट लक्षात येते की आपल्याच चुकीमुळे आपलंच नुकसान होतंय, तेव्हा तेव्हा ते मूल पुढच्या वेळीस योग्य ती शिस्त पाळेल. प्रॅक्टिकल उपाय 3. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. म्हणजे काय होतं, ज्या वेळेस आपल्या मुलांकडून एखादी खूप मोठी चूक होते, त्यावेळेस आपला राग अनावर होतो आणि आपण चटकन काहीतरी रिॲक्ट होतो. पण हे सगळं करण्याआधी मुलांकडून अशा पद्धतीची एखादी मोठी चूक होते, त्यावेळेस स्वतःला शांत करण्यासाठी आधी 5 ते 10 सेकंदाचा पॉज घ्या. त्यानंतर मुलांना जवळ घ्या आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे सांगा की तू जे आत्ता काही केलेलं आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाही. कसं आहे ना, शांत आवाजात ठामपणे बोललेली गोष्ट मुलांच्या मनावर परिणाम करते आणि पुन्हा तशी एखादी गोष्ट घडू नये ह्यासाठी आपलं मूल प्रयत्न करतं. त्यामुळं लगेचच रागाच्या भरात एखादा निर्णय घेण्यापेक्षा किंवा अचानक एखादी गोष्ट किंवा एखादी कृती करण्यापेक्षा शांततेमध्ये कोणती गोष्ट करता येईल, काय करता येईल, त्याला कसं सांगता येईल, ह्या गोष्टीकडं आपण पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. जेणे की आपण जे काही सांगतोय तेही शांततेत सांगितलं जाईल आणि मुलांवरही त्याचा चांगला परिणाम होऊन मुलांना एक चांगल्या सवयीची शिस्त लागेल. शेवटी एवढंच सांगेन पालकांनो, शिस्त ही भीतीपोटी नसावी, ती प्रेमातून किंवा समजुतीतून आली पाहिजे. तेव्हा पालकांनो, मुलांचे पंख छाटू नका, त्यांना योग्य दिशेने उडायला शिकवा. तुम्ही मुलांना शिस्त लावण्यासाठी कोणती पद्धत वापरता हे मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सर्व पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.